नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या षटकाला होते सुरुवात गोलंदाज पाहायला मिळतोय सुरेश. हो यावेळेला अग्रद लाईन चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये बघता बघता चेंडू येतोय निर्धाव. नक्कीच पहिला चेंडू येतोय निर्धाव डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. षटकाला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल फलंदाज सुरेश साठी. हो यावेळेला अग्रद लाईन चांगला प्रश्न केला इशारा म्हणजे उचलेल फेकी करेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात या ठिकाणी षटक चुकीचं लाईन ठरतो. या ठिकाणी चुकीचं क्षेत्रक्षम बंबल मध्ये पाहायला मिळतं. याच्या दोन दादा दिले जातील. नक्कीच कुठेतरी क्षेत्रक्षम मध्ये चुकीचं दर्शन पाहायला मिळतंय. नक्कीच दोन धावा या ठिकाणी प्राप्त केल्या. टीम बघत पाडत सांगा षटकला पुढील चेंडू असेल. हो यावेळेला अचूक टप्प्यावर चेंडू वाईट पंचांनी घोषित केला. अशी एक सिंगल दिल्ली चाल दाखल करते. नक्कीच कुठेतरी दिसाईन गोलंदाजी फेर करते आणि चेंडू येतोय वाईटच्या दिशेला. एक सिंगल पुन्हा एकदा जुळली जाईल. षटकला पुढील चेंडू असेल सुरेश असेल. हो यावेळेला अचूक टप्प्यावर चेंडू खोदून काढला. चेंडू खाली जातोय षटरक्षक. यावेळेला कोणती चुकी करणार नाही. नक्कीच फलंदाज होतोय गॉन. विकेटचा पतंग पाहायला मिळतं या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी कमबॅक करून दाखवतोय सुरेश. नक्कीच सुरेश सुद्धा खेळ गेले संपुष्टात. धक्का क्रमांक लागतोय पहिला सरपंच 11 संघाला. स्थिर राहते 3 या आकड्यावरती. नवीन फलंदाज असेल शरद. नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये दावा खर्च केला सुरत गोलंदाजाने 3 या आकड्यावरती. नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल फलंदाज शरदसाठी. तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज पाहायला मिळेल शरद. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या नादात कुठेतरी मग मिस टायमिंग तो फसतो आणि चेंडू होतोय. एक सिंगल नक्कीच चोरटी प्राप्त केले. नक्कीच एक सिंगल जुळली जाईल. 1च्या सरासरीने धावसंख्या प्रकार जुळली जाईल. 4 या आकड्यावरती कुठेतरी चोर एक धाव प्राप्त केले. नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल दीपक साठी. नक्कीच कुठेतरी रनिंग मध्ये बंबल होताना पाहायला मिळतो गोलंदाज सुरेश. सध्याच्या घडी पाहायला गेलं तर नक्कीच प्रत्येक चेंडूवर एक सिंगल किंवा डबल. हो यावेळेला फलंदाज होत आहे गॉन. विकेटचा पतंग जात आहे दीपक या फलंदाजाचं. फलंदाज होत आहे बाळ. नक्कीच धक्का क्रमांक लागतोय दुसरा. बॅक टू द पवेलियन. नक्कीच पाहायला गेलं तर दीपक शिवाय फलंदाजीची विकेट जाते. धावसंख्या मस्त स्थिर राहते 4 या आकड्यावरती. नवीन फलंदाज ग्राच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळेल अरुण असेल. दोन गडी बाजू 4 या धावसंख्यावर आकडा पाहायला मिळतो. षटकातला पुढील चेंडू असेल. षटकातला पुढील चेंडू असेल अरुण साठी. नक्कीच पंचस्थान स्पीडअप करायचा आहे. हो याला फुलेंचा चेंडू आडव्या बॅटने लोप केलाय. चेंडू चाललाय. या देखील शेवटच्या मुलांना केलं. चांगलं उत्तम त्याचं क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षणाने. नक्कीच 6 धावा अडवल्या गेल्या. तर एकदा पूर्ण दुसरीच्या नादात नक्कीच दुसरी पण अशा 3 धावा प्रकार जुळल्या जातील. असे 3 धावा प्रकार जुळले जातील. नक्कीच शेवटच्या मुलांना देखील चांगलं क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं ठरलंय.
नक्कीच 3 धावा रोखून गेल्या या ठिकाणी पाहायला गेलं तर 3च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. नक्कीच दोंडेपाडा संघाने नक्कीच 3 धावा रोखून ठेवल्या आपल्या संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. नक्कीच सांगते एक दुसरं षटक घेऊन येताना प्रगतीपथावर पाहायला मिळेल गोलंदाज कल्पेश. धावसंख्या मात्र स्थिर राहते 7 या आकड्यावरती. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा ॲग्रोदोलान चांगला पटका केला एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये शोधला गॅप लावला मॅच या ठिकाणी चुकीचं प्रदर्शन टिकत आहे. या ठिकाणी नक्कीच चुकीचं क्षेत्ररक्षण टाळत आहे. उत्तम प्रकारची झेल होती परंतु क्षेत्ररक्षणाला टिपता आले नाही. अशा 2 धावा प्राप्त केल्यात. 2च्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल 9 या आकड्यावरती. उत्तम दर्जाचा झेल होता परंतु क्षेत्ररक्षणाला टिपता आला नाही. कुठेतरी आरूनची सुद्धा खेळी संपुष्टात झाली असते परंतु क्षेत्ररक्षण मात्र साथ देत नाही. क्षेत्राला पुढील चेंडू असेल. यावेळेला पुन्हा एकदा आम्ही स्टॅमिना चेंडू काढले तो क्षेत्ररक्षक चेंडू क्षेत्ररक्षक उलकावणी चाललाय. हा चेंडू झाला पुंड्यांच्या बाहेर हा येतो चौकार. नक्कीच आरून मात्र थांबणार नाही या वेळेचं. नक्कीच 4च्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल. 13 या आकड्यावरती. नक्कीच उत्तम दर्जाचा झेल होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाही. लगातार 2 कॅच सुटल्यात. कॅच सुटली तर मॅच सुटली मित्रांनो. अजूनही दुसऱ्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज कल्पेश यावेळेला नक्कीच यावेळेला चांगला इरकरचा प्रयास केला होता. या क्षेत्ररक्षण शोधलाय त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. शेवटच्या मुलीला देखील खराबाचा थ्रो पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण सोडी दुसरी त्या तिसरीच्या प्रयत्न झालाय. तिसरी पण पूर्ण अशा 3 आणि चौथी पण पूर्ण अशा 4 धावा प्रकार दिले जातील. सॉरी 5 धावा का 4 धावा अशा प्रकार दिले जातील. नक्कीच 4 चौकार आलाय. 4च्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल 17 या आकड्यावरती. नक्कीच 4 धावा यशस्वीरित्या प्रहार करून दाखवल्यात. षटकातले पुढील चेंडू असेल फलंदाज अरुणसाठी. यावेळेला अटॅकरचा चेंडू स्विंग अँड मिस चेंडू स्थिर राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. बघता बघता चेंडू येतोय निर्धाव. नक्कीच हा चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर राहते 17 या आकड्यावरती. 2 गडी बाद 17 असं समीकरण पाहायला मिळत आहे. चांगला आक्रोश आणि चांगला फटका खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालाय. उचललेली फेकी करू तोपर्यंत एक सिंगल नक्कीच दिली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. अजून दुसऱ्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील गोलंदाज कल्पेशचे. अजून षटकाला पुढचा चेंडू असेल शहरासाठी. यावेळेला पुन्हा एकदा खेळून शोधलाय. उचलेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच दिली जाईल. या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला विकेटचा पतंग जाता एक सिंगल नक्कीच दिली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 19 या आकड्यावरती.
चेंडू आणि 20 धावेचा पाठलाग करावा लागेल टीम दोंडीपाडा संघाला. स्ट्राईक हँड वरती असेल अक्षय नॉनस्टॉपला असेल कल्पेश. नक्कीच 12 चेंडू आणि 20 धावेचा पाठलाग करावा लागेल. नक्कीच वालीपाडा संघाला बाय मिळाले. डायरेक्ट क्वालिफाय सामन्यामध्ये आपला खेळाचा प्रतिबिंब दाखवतील. नक्कीच पंच सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच 12 चेंडू आणि 20 धावेचा पाठलाग करायचा आहे टीम दोंडीपाडा संघाला. शेवटचा पुढील चेंडू असेल गोलंदाज दीपकचा. हो एवढा काळ बिघडतोय. नक्कीच पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. नक्कीच वाईट चेंडू असेल 51 धावसंख्येचा प्रकार दिली जाईल. एकच्या मदतीने दोंडीपाडा संघाचा श्री गणेश आकाण ओपन करताना पाहायला मिळतोय. शेवटला पुढील चेंडू असेल दीपक या गोलंदाजाचा. फिल्केश्वरला या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण होतं. या ठिकाणी एकदा पूर्ण याची नक्कीच अशी एकदा सुद्धा दिली जाईल. पुन्हा एकदा दापलकावरती अशा 2 धावा होतील. नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. शेटरला पुढील चेंडू असेल पंच सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच जय भैरव बाबगपाडा चषक 2024 चा थरार पाहायला मिळतोय. शेटरला पुढील चेंडू असेल मिस टायमिंग स्टॉक पासतो चेंडू येतोय. पुन्हा एकदा पंचांच्या 2 समान शक्तीला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केला आहे. पुन्हा अवंतर धावसंख्येचा प्रकार दिला जाईल. एकच्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. खूपच महागडे षटक ठरतंय गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. 3 चेंडू आलेत वाईट. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेचलाय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये. उचलेल फेकी करेल तोपर्यंत चेंडू चाललाय लो मॅन्स मध्ये. हाय चेंडू येतो बंडलांच्या बाहेर. हाय चौकार. नक्कीच खूपच महागडे षटक ठरतंय. 4च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. नक्कीच एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये चेंडू फेकून दिलाय. नक्कीच शेटला पुढील चेंडू असेल कल्पेश साठी. यावेळेला आडव्या बॅटने चेंडू लोप केला. चेंडू खाली तो क्षेत्ररक्षक शेरात कोणती चुकी करणार नाही. फलंदाज होतोय गॉन. विकेटचं पतंग जातो या ठिकाणी. फलंदाज होतोय बाद. नक्कीच यावेळेला कमबॅक करून दाखवलाय. फलंदाज होतोय बाद. नक्कीच फलंदाज कुठेतरी नाखुश असेल चौकार मारून. कारण की हा सुद्धा मोठा फटका खेळायचा होता परंतु स्वतःचा जीव गमावा लागला. विकेटचं पतंग जातं या ठिकाणी. संघाची पनवती घेऊन येताना असेल फलंदाज. 2 फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये एंटर होतोय. रमेश असेल स्ट्राईक हँड वरती. शेटला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल. यावेळेला पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू केला. चेंडू येतो खाली तो शहरात चुकी करतो या ठिकाणी आणि चुकीला कधी माफी नसते. नक्की या ठिकाणी 2 अशा यशस्वीरित्या पार करताना पाहायला मिळत आहे दोंडीपाडा संघ. नक्कीच या ठिकाणी उत्तम दर्जाचा झेल होता परंतु शहरदेशी क्षेत्ररक्षकाला काय टिपता आला नाही. परिणामी 2 धावा नक्कीच खर्च करून दाखवल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. आणि जो संघ विजय होईल तो 2 हात करेल वालीपाडा संघाचे. शेटला पुढील चेंडू असेल. पुन्हा ऑफसाईडला क्लिक केले. चेंडू काढला क्षेत्ररक्षक हेच नक्कीच चुकी करताना पाहायला मिळत आहे. एकदा पुन्हा दुसरीच्या नादात हेच नक्कीच अशा 2 धावा पूर्ण या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी तिसरी सुद्धा चोरटी धाव या ठिकाणी प्राप्त केली टीम दोंडीपाडा संघाने. अशा 3 धावा प्रकारचे जुळल्या जातील. 3च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. खूपच मागणी षटक ठरतो. गोलंदाज दीपक सह प्रत्येकी चेंडूवर ते सिंगल किंवा डबल रोटेट केले जाते. टीम दोंडीपाडा संघाकडून असेल सलामीचे फलंदाज अक्षय आणि रमेश.
सूर्य विषम असेल, षटकाला पुढील चेंडू असेल अक्षय साठी. पंच सामना स्पीड करायचा आहे. धावसंख्या मात्र स्थिर राहते 12 या आकड्यावरती. षटकाला पुढील चेंडू असेल. हुयाला चांगला गॅप सिलेक्शन शोधलाय. चेंडू मागे झाला. क्षेत्ररक्षण उचलण्यापैकी करेल तोपर्यंत एकदा पूर्ण. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं ठरत आहे. 2 धावा पूर्ण. तिसरीच्या नादात नक्कीच अशा 2 धावा प्रकारचे दिल्या जातील. खूपच मागणी षटक ठरलं जातं या ठिकाणी पाहायला गेलं तर दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून अशा 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. अजून 6 चेंडू आणि बनावे लागतील 6 धावा. कंपल्सरी सामन्यामध्ये चेसिंग असेल. 7 चेंडूवरती 6 धावाचे टार्गेट तोडावं लागेल. नक्कीच 7 चेंडू आणि बनावे लागतील 6 धावा टीम दोंडीपाडा संघाला. नक्कीच 7 चेंडू आणि 6 समीकरण असेल. पण तो सामना सुरू करायचा आहे. षटकाला पुढील चेंडू असेल VCM साठी. बघूया षटकार मारतो चौकार. 7 चेंडू आणि 6 समीकरण आणून ठेवलंय. व यावेळेला आक्रमक दलाने चांगला ग्राउंड फटका खेळलाय. उचलेल पैकी करेल तो परत एक सिंगल लगेच दिली जाईल दुसरीच्या नादात. याची नक्कीच अशी एक धावसंख्या दाखवत दिली जाईल. धावसंख्या पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. प्रत्येकी चेंडूवर 1 धावेची गरज आहे टीम दोंडीपाडा संघाला. नक्कीच 5 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल. आणि जो संघ विजय होईल तो 2 हात करेल टीम वालीपाडा संघाची. नक्कीच कोरीपायचा सामना असेल. षटकाला पुढील चेंडू असेल. व यावेळेला एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये गॅप सिलेक्शन शोधला एकदा पूर्ण दुसरीच्या नादात. याचं नक्कीच प्रत्येकी चेंडूवर 1 सिंगल प्राप्त करून देतो गोलंदाज लक्ष्मण. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. खूपच रोमॅन्टिक सामना पाहायला मिळतोय. प्रत्येकी चेंडूवर लागते 1 सिंगल. षटकाला पुढील चेंडू असेल. बघूया कशा प्रकारे फेस केला जाईल. प्रत्येकी चेंडूवर 1 सिंगलची गरज आहे टीम दोंडीपाडा संघाला. स्ट्राईक हँड वरती पाहायला मिळते विषम असेल. यावेळेला चांगला चेंडूला सन्मान देताना पाहायला मिळतोय. उचलेल फेकी करेल तोपर्यंत 1 सिंगल. पुन्हा एकदा प्रत्येकी चेंडूवर 1 सिंगल. काय उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज लक्ष्मणच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. अजून पण आपल्याला 1 संघ खेळवायचा आहे. षटकाला पुढील चेंडू असेल. हो आडव्या बॅटने लोप केला. चेंडू चालला सीमा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. अक्षय मात्र थांबणार नाही.